हत्ती कनबस मधले आलेले युवक मित्रांनी खास करून आजचे मेन अतिथी म्हणजे आमचे जे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांना सर्वांना माझा नमस्कार. जसं मगाशी उल्लेख केला की देसाई मला गेल्या 5-6 दिवसापासून म्हणजे मागे लागल्या की उपक्रम करायचा आहे. खरं तर माझं म्हणणं होतं की मी प्रमुख पाहुणे कशाला पाहिजे, तुम्ही करायला तुमच्याच हस्ते व्हायला पाहिजे. पण त्यांनी काही शेवटी ऐकले नाही, शेवटपर्यंत याच म्हणले. आज देखील सोमवार असल्या कारणाने मला माहित नव्हतं की शाळा लवकर सुटेल. पण जेव्हा कळालं की 10 ते 12 आहे, मी ठरवलं की शेवटी जाऊया, म्हणजे त्यांचा तास देखील बुडायला नाही पाहिजे. म्हणून 12 म्हणजे मुद्दामून मी 12 वाजता आलो. का? कारण की मी पण एक विद्यार्थी होतो आणि एकदम काय म्हणतो, मला फार आवडायचं शाळा. मी शाळेत शिक्षणासाठी असं रस देऊन जायचो. माझं शिक्षण चांगलीच झालेलं आहे. मग मला या मुलांना ते सांगायचं की मन लावून भरपूर शिका. आपल्याला गावाचं काहीतरी चांगलं करायचं आहे, आपल्या घराचं आई वडिलांचं काहीतरी चांगलं करायचं असेल तर ही वेळ आहे, आपण भरपूर शिका. अभ्यासात जर काही समजत नसेल, तुमच्या शिक्षकांना विचारा की काय समजत नाहीये काय नाही. पण हेच वय आहे की तुम्ही भरपूर शिका आणि ह्या शिकण्यातूनच, हे अभ्यासच आपल्याला गरिबीतून असेल किंवा आपल्या समाजात पुढे न्यायला हे एकच म्हणजे जे आहे ते अभ्यास आहे. आणि हा अभ्यास आपल्या हातातून कोणी नाही, कारण की सगळ्यांना हक दिलेला आहे, समानतेचा आहे. तो अभ्यास सगळ्यांना सेमच शिकवलेला जातात. म्हणून मला एवढीच इच्छा आहे की शिक्षक देखील असतील किंवा इथले पालक, जसं मगाशी त्यांनी सांगितलं की इथं काही राजकारण होत नाही, फार उत्तम आहे. इथे सर्वजण पुढे येऊन आपल्या मुलामुलींचं म्हणजे आयुष्य बदलण्यासाठी जे प्रयत्न करतात, असंच हे पुढे देखील 100% राहू दे. परवा देखील असं आपल्याच एक तालुक्यातील शाळेमध्ये दुर्घटना झाली, तसं देखील इथं काय म्हणजे ते व्हायला नको. म्हणून तुम्ही देखील त्याचं मला वाटतं 100% काय तर काळजी घेतलेलंच असणार आहे. तरी देखील काही ऑडिट असेल काही असेल म्हणजे तुमच्या बाजूने ते पेंडिंग ठेवू नका. भले ते आम्ही मग शासनाकडे पाठपुरावा करू. पण हे आपल्या मुला मुलींसाठी म्हणजे हे विद्यार्थी आपले काय म्हणतात, भारताचे आत्ताचे जेन अल्फा आहे, जेन झी पण नाही, त्याच्या पुढचे आहेत हे जेन अल्फा. हे भविष्य आहेत, हे आपल्या भारताला घडवणार आहेत. आपल्या हत्ती कनबस मग पुढे जाऊन तालुक्याला, पुढे जिल्ह्याला आणि मग देशाला, महाराष्ट्राला हे घडवणारे आपले पुढची पिढी आहे. म्हणून मला असं वाटतं की आपलं पण काम आहे ह्यांना प्रोत्साहन करणे, ह्यांना काय म्हणतात चांगली दिशा दाखवणे फार गरजेचं आहे. कारण की ह्या वयात मला असं वाटतं की ह्याच एकच वय आहे की जिथे आपण त्यांना घडवू शकतो. म्हणजे त्यांना जर बरोबर मार्गाने आपण लावलो तर नक्की ते त्या मार्गाने त्याचं आकलन करतील आणि त्याचा 100% म्हणजे एक चांगल्या रस्त्यावर जातील. जसं खास देसू पण वय किती आहे? 18 रनिंग आहे, म्हणजे हा पण विद्यार्थीच आहे. हे विद्यार्थ्यांनी एक छोट्या विद्यार्थ्यांसाठी केलेला उपक्रम खास करून मी त्याचं देखील अभिनंदन करतो की त्याने मला शेवटपर्यंत सोडला नाही. आणि जेव्हा एक शाळेचा विषय तो मी कायम शाळेसाठी आतुर असतो की इथलं माझ्या निमित्ताने एक मुलगा जरी इन्स्पायर झाला किंवा ज्याला पुढे जाऊन काहीतरी करायचं असेल तर म्हणजे ते मला फार चांगलं वाटणार आहे. कारण की मी पण जसं मगाशी सांगितलं, मी पण एक स्टुडियस मुलगा होतो, फार असं पुस्तकातच असायचो. पण हे थोडंसं काळाने डेस्टिनी बदलली आणि मी राजकारणात पडलो. पण मी देखील इंजिनिअरिंग NIT म्हणजे एकदम गव्हर्नमेंट कॉलेजमधून शिकलेलं, जे आपल्या भारतातील टॉप 10 मधलं कॉलेज आहे. म्हणून मला या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की तुम्हाला भरपूर शिकायचं आहे. शिकणार ना?